कोकण म्हणजे समुद्राच्या लाटा आणि डोंगरांच्या शिखरांदरम्यान वसलेली एक जादुई भूमी, जिथे निसर्गाच्या हरित रंगांमध्ये कोकणी परंपरा आणि ताज्या, चवदार पदार्थांचा मिलाफ तुमचं मन मोहून जाईल. तर चला मग आपण करूयात कोकणची सफर. नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय कोकणात एक सुंदर सफर करण्यासाठी. कोकण म्हणजे नुसतंच समुद्रकिनारे नाहीत, तर इथे आहे अप्रतिम निसर्ग, शांतता आणि पवित्रतेचा अनुभव. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कोकणच्या प्रवासाला. नारळ नसलेलं कोकण म्हणजे कोरीशिवाय जंगल. नारळाचं पाणी प्यायचं, चटणी, करंजी, मोदक. अहो, इथं तर नारळाशिवाय स्वयंपाकच होत नाही. ही उंच झाडं समुद्राच्या किनारी डोलताना एक वेगळीच शांतता देतात. कोकणात सकाळ होते ती घाईगडबडीने नाही, तर एक मंद झुळूक आणि पक्ष्यांच्या गाण्यांनी. इथं सूर्य उगवतो तो समुद्राच्या कुशीतून आणि त्याच्या पहिल्याच किरणात मन निवते. चला आता थोडे बोलू कोकणच्या रत्नाबद्दल, म्हणजेच आंब्याबद्दल. उन्हाळा आला की कोकणात फक्त उष्णता नाही, तर आंब्याचा सुवास सगळीकडे दरवळतो. बागेत फिरताना झाडांवर पिकलेले पिवळसर, लालसर आंबे पाहणं म्हणजे डोळ्यांचं तृप्तीकरणच. फणस म्हणजे निसर्गाचं एक अनोखं देणं. जगातील सर्वात मोठं झाडावर उगवणारं फळ, आणि हो, ते वजनाने देखील जडच असतं. भारतात विशेषतः कोकण, केरळ आणि कर्नाटक भागात फणस भरपूर प्रमाणात आढळतो. आता आपण पोहोचलो आहोत समुद्रकिनाऱ्यावर. कोकणातलं समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य हे काही शब्दांत सांगता येणार नाही. रत्नागिरी, गणपतीपुळे, आरे, वेरे, वेंगुर्ला, प्रत्येक ठिकाणी समुद्राची वेगळी वाटचाल. इथं लाटांचा आवाज म्हणजे जणू निसर्गाची भजने. हे पहा, सूर्य हळूहळू पाण्यात मिसळतो. क्षितिजावरती त्याचा लालसर प्रकाश जणू कोकणातल्या अंगणात दिवा लागल्यासारखा वाटतो. समुद्रात दूर होड्या परतत आहेत. दिवसभराच्या कष्टानंतर कोकणातल्या माणसासारख्याच तो सूर्यही आता विसावतो. हा सूर्यास्त म्हणजे केवळ नजारा नाही, ही एक भावना आहे. कोकणातली सायंकाळ ही फक्त एक वेळ नाही, तो एक अनुभव आहे, जिथे क्षणही थांबून जातात. चला तर मग आता घेऊ देवांचे दर्शन. समुद्राच्या कुशीत वसलेलं हे शिवमंदिर कोकणातलं एक अनमोल रत्न आहे. कुडकेश्वर मंदिराला कोकणातील काशी असंही म्हटलं जातं. कुडकेश्वर मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडजवळ असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर सुमारे 1100 वर्षांपूर्वीचे असून ते स्वयंभू शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. चला आता घेऊ रेवंडी गावातील जागृत असलेल्या श्री भद्रकाली देवीचे दर्शन. मंदिराची स्थापना सुमारे 400 वर्षांपूर्वी झाली असावी असे सांगण्यात येते. रेवंडी गावाच्या मध्यवर्ती स्थळी श्री शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या दगडात लिंग रूपात स्थापना करण्यात आलेली आहे. भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वती माता असल्यामुळे ही देवता भद्रकाली या नावाने प्रसिद्ध झाली. चला आशीर्वाद घेऊयात मुंडगे गावातील भगवती देवीचे. मुंडगेची श्री भगवती देवी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. हे मंदिर मुंडगे या गावात आहे आणि देवीला मुंडगेची आई किंवा मुंडगेची भगवती म्हणून ओळखले जाते. देवीच्या सध्याची पाषाणमूर्तीची 1810 मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. काळ्या पाषाणात सुंदर रेखीव कोरीव काम केलेली महिषासुरमर्दिनीच्या रूपात 4 फूट उंचीची मूर्ती असून बाजूला चांदीच्या पत्र्याचा सुंदर नक्षीकाम केलेला महिरप आहे. मंदिर परिसरात देवी अनभवनी, देवी पावनी, देवी बायची, देवी भाव्य, ब्राह्मणदेव, देव गिरावळ, देव गांगोवदेव, गायगर्भ ही देवतांची स्थाने आहेत.
हे श्री ब्राह्मण देवाचे प्राचीन व पूज्य मंदिर आहे। येथे दर 3 वर्षांनी एक भव्य उत्सव आयोजित केला जातो। विशेषतः मुंबईत नोकरी व्यवसायासाठी वास्तव्यास असलेले गावकरी या पूजेसाठी खासपणे उपस्थित राहतात आणि या महापूजेत भाग घेऊन देवाच्या कृपेचा लाभ घेतात। चला आता भेट देऊया जैतापूर गावातील ग्रामदैवत श्री वेताळ देवाच्या मंदिराला। दरवर्षी येथे वर्धापन दिनाचा भव्य सोहळा भक्तिभावाने पार पडतो। संपूर्ण गावकरी उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात आणि श्रद्धेने हा दिवस साजरा करतात। म्हणूनच कोकण म्हणजे नुसती एक जागा नाही, ती एक भावना आहे, जिथं निसर्गाशी नातं जुळतं, घरं आपल्याशी बोलतात आणि देव मनात उतरतो। जर तुम्ही अजून कोकण पाहिलं नसेल तर हा अनुभव एकदा तरी घ्या, आणि घेतला असेल तर परत यायला विसरू नका। ही होती माझी कोकणवारीची छोटीशी सफर। तुम्हाला आवडली ना? आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासात। तोपर्यंत कोकणाचं मनापासून प्रेम घ्या आणि देत राहा।